तर मित्रो, आपण आलेलो आहे सहस्त्रकुंड धबधबा बघा. हे पावसाळ्यात फार सुंदर दिसते, पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे, थोडं कोरडं थोडंसं पाणी आहे. खूप डीप आहे, पाहू शकता आपण. सहस्त्रकुंड धबधबा. सहस्त्रकुंड धबधबा सुंदर निसर्गरम्य परिसर आहे हा. आपण पाहू शकता माझ्यासोबत. पावसाळ्यात फार सुंदर होतो हा परिसर, डोंगर माथ्याने सजलेला. पण सध्या पाणी कमी आहे, इथे बसू पण शकता आपण, थोडी रेस्ट घेऊ शकता. हिला बाणगंगा पण म्हणतात. एक आख्यायिका अशी आहे की लक्ष्मणाने सीतेला तहान लागली होती, तर बाणगंगा इथे बाण मारून गंगा बाहेर काढली होती. त्याच्यामुळे याला बाणगंगा असं बोललेलं जातं. सहस्त्रकुंड धबधबा सुंदरसा निसर्गरम्य परिसर आहे हा. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता क्रेनची वगैरे व्यवस्था केलेली आहे. कोणी फसलेलं वगैरे असेल ती काढण्यासाठी इमर्जन्सी सर्व्हिसेस अवेलेबल आहे तिथे. बघू शकता, आपल्याला मी जवळून दाखवतो. संध्याकाळचे निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळ्यात हा परिसर अतिशय सुंदर मनमोहक वाटतो. सध्या नदी कोरडी झालेली आहे, पेनगंगा, त्याच्यामुळे पाणी थोडंसं साचलेलं आहे. पाठीमागे एक मंदिर आहे, शिवालय. इथे पर्यटकांची नेहमीच पावसाळ्यात गर्दी असते. जय भोलेनाथ. ब्रह्ममुरारिपुरार्चितलिङ्गं निर्मलभाषितशोभितलिङ्गं जन्मजदुःखविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं. देवमुनिप्रवरार्चितलिङ्गं कामद. हो, थोडं हो. हे यज्ञाचं स्थान आहे.
तिथे एक नंदी महाराज आहेत. आणि इकडे दुसरे एक नंदी महाराज. बाजूला बजरंगबली यांचं छोटंसं देऊळ आहे. इकडे 2 नंदी आहेत, पण ते दुभंगलेल्या अवस्थेत आहेत. त्या दगडावर हात ठेवून आपली इच्छा मागित. हा दगड फिरला तर तुमची इच्छा पूर्ण होते. आपोआप फिरतो बघा. मनात इच्छा बोलायची. इकडे पण दगड आहे. इथे नागदेवताची एक मूर्ती आहे, छोटी नंदी. हा दगड हल्ला तरी हे पदचिन्ह आहे महाराजांचे. हे जुने नंदी दुभंगलेल्या अवस्थेत.